पुण्याच्या मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात नोंदवण्यात आलेला दस्त रद्द केलेला आहे। या प्रकरणात जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांच्यातील व्यवहार दिवाणी न्यायालयानं रद्द केला। दस्त रद्द झाल्यानं त्यावरील बुडवलेलं मुद्रांक शुल्क आणि दंड आपोआपच रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जातंय आणि त्यामुळे खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर आपल्याला समजावून सांगतील की ही शक्यता आता नेमकी कशा प्रकारे निर्माण झालेली आहे, का आपण असं म्हणतोय की पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर, विक्रांत, आपण पुण्यातला मुंढवा परिसरातला जमिनीचा जो घोटाळा होता अमेडिया कंपनीचा, ज्या संदर्भानं पार्थ पवारांचं नाव या सगळ्या प्रकरणात पुढे आलं, हे सगळं प्रकरण पाहिलं। हा दस्त अखेर रद्द करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। जर हा दस्तच रद्द होत असेल तर त्याच्यावरती जे मुद्रांक शुल्क आहे ते आपोआप माफ होतं, अशा पद्धतीची एक शक्यता आहे। आणि त्यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला हा जो व्यवहार आहे तो रद्द झाल्यामुळे, दस्त रद्द झाल्यामुळे दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। कारण शीतल तेजवानी आणि अमेडियाकडून दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार जे या कंपनीमध्ये भागीदार आहेत यांच्यामध्ये झालेला जो व्यवहार आहे त्यातला दस्तच न्यायालयानं रद्दबातल करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि जर तो दस्त रद्द होत असेल तर त्याच्यावरचा मुद्रांक शुल्क आणि जो दंड आहे तो देखील माफ होऊ शकतं आणि म्हणून पार्थ पवार यांना हा दिलासा आहे असं म्हटलं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर।